नमस्कार मित्रांनो, स्वरा अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 7चा फर्स्ट लेसन आपण आज बघणार आहोत. युनिट टेस्ट फर्स्टमधली आहे ही पोयम आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ड ऑफ टीयर, अ वर्ड ऑफ होप and a word of fear. There's so much that we share that at time we are aware it's a small word after all. 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 There is just one moon and one golden sun, and the smiles means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small words after all. 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 It's a small word after all. आताच आपण पाहिलेली जी पोयम आहे इट्स अ स्मॉल वर्ड्स, त्याचे आपण माय इंग्लिश वर्कबुकमध्ये आन्सर्स पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटीज. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. प्रत्येक जोडीतील आणखी एक यमक जुळणाऱ्या शब्दांची भर घाला. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. वन मोर वर्ड्स. टीयर, फियर्स, इयर्स. शेअर्स, बेअर, केअर. सन, वन, फन. डिवाइड, वाइड अँड हाईट. The poem says and smiles means friendship to everyone. जगातल्या सर्व भागात सारखाच अर्थ व्यक्त करणाऱ्या कृती किंवा हावभावांची 3 उदाहरणे द्या. फर्स्ट आहे वी सिंग, शेक हँड, बो. एखाद्या विशिष्ट प्रदेशात विशिष्ट अर्थ असलेल्या कृती किंवा हावभाव यांची 3 उदाहरणे द्या. पहिले आहे टचिंग फीट ऑफ पर्सन, म्हणजे आपण एखाद्याच्या पाया पडतो. किंवा टू शो रिस्पेक्ट टू द एल्डर कम. रुबिंग चिक्स ऑन अनदर पर्सन चिक्स. फॉर समबडी लव्स चूज. नमस्ते और राम राम यूज फॉर ग्रीटिंग सम वे और टू. नमस्कार मित्रांनो, स्वरा अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 7चा फर्स्ट लेसन आपण आज बघणार आहोत. युनिट टेस्ट फर्स्टमधली आहे ही पोयम आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ड ऑफ टीयर, अ वर्ड ऑफ होप and a word of fear. There's so much that we share that at time we are aware it's a small word after all. 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 There is just one moon and one golden sun, and the smiles means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small words after all. 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 It's a small word after all. आताच आपण पाहिलेली जी पोयम आहे इट्स अ स्मॉल वर्ड्स, त्याचे आपण माय इंग्लिश वर्कबुकमध्ये आन्सर्स पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटीज. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. प्रत्येक जोडीतील आणखी एक यमक जुळणाऱ्या शब्दांची भर घाला. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. वन मोर वर्ड्स. टीयर, फियर्स, इयर्स. शेअर्स, बेअर, केअर. सन, वन, फन. डिवाइड, वाइड अँड हाईट.
द पोयम सेज अँड स्माइल्स मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. जगातल्या सर्व भागात सारखाच अर्थ व्यक्त करणाऱ्या कृती किंवा हावभावांची 3 उदाहरणे द्या. फर्स्ट आहे विसिंग, शेक हँड, बो. एखाद्या विशिष्ट प्रदेशात विशिष्ट अर्थ असलेल्या कृती किंवा हावभाव यांची 3 उदाहरणे द्या. पहिले आहे टचिंग फीट ऑफ पर्सन, म्हणजे आपण एखाद्याच्या पाया पडतो. किंवा टू शो रिस्पेक्ट टू द एल्डर कम रुबिंग चिक्स ऑन अनदर पर्सन चिक्स. फॉर समबडी लव्स चूज. नमस्ते और राम राम यूज फॉर ग्रीटिंग सम वे और टू.